क्लास 11 सब्जेक्ट केमिस्ट्री चॅप्टर नंबर 3 बेसिक ॲनालिटिकल टेक्निक. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण ॲनालिटिकल टेक्निक जे आहेत बेसिक ते आपण बघणार आहोत. तर आता आपण इंट्रोडक्शन पाहू. There has been systematic development in the technique used for analysis of chemical substance. जे केमिकल सबस्टन्स असतात त्यांचा ॲनालिसिस करण्यासाठी काही टेक्निक आहेत आणि ज्या टेक्निक आहेत त्या सिस्टमॅटिक पाहिजे. कशा पाहिजे त्या सिस्टम. आता ॲनालिसिस म्हणजे काय, एखादा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस किंवा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. ॲनालिसिसचे हे दोन टाईप असतात. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लुक इन टू बेसिक ॲनालिटिकल टेक्निक. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काही बेसिक ॲनालिटिकल टेक्निक बघणार आहोत. नेमली आता त्या कुठल्या टेक्निक आहेत त्या बघू. प्युरिफिकेशन अँड सेपरेशन टेक्निक म्हणजे सबस्टन्स प्युरिफाय करण्यासाठी किंवा सबस्टन्स सेपरेट करण्यासाठी टेक्निक आहे. केमिकल सबस्टन्स ऑकर इन नेचर इज इम्प्युअर स्टेज. आता जे केमिकल सबस्टन्स असतात नेचरमध्ये ते इम्प्युअर स्टेजमध्ये आहे, म्हणजे ते प्युअर फॉर्ममध्ये नाहीत, इम्प्युअर फॉर्ममध्ये आहे. ऑल्सो वेन सिंथेसाइज इन द लॅबोरेटरी दे आर ऑप्टेन इन क्रूड अँड इम्प्युअर फॉर्म. ज्यावेळेस आपण लॅबोरेटरीमध्ये एखादा सबस्टन्स सिंथेसाइज करतो तो काय असतो, क्रूड म्हणजेच इम्प्युअर फॉर्म म्हणजे त्याच्यामध्ये अशुद्ध असतो तो. बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंपोजिशन अँड प्रॉपर्टी इट इज इसेन्शियल टू ऑप्टेन देम इन द प्युअर फॉर्म. एखादा सबस्टन्स जो आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज केला आहे त्याला जर आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट किती पर्सेंटेजमध्ये त्याचं कंपोजिशन आपल्याला करायचं किंवा त्याच्या प्रॉपर्टी गुणधर्म कुठले हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं तर आधी त्या तो जो सबस्टन्स त्याला काय करायचं असतं, प्युअर फॉर्ममध्ये ऑप्टेन करायचं असतं. मेथड ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ कंपाऊंड डिपेंड ऑन द डिफरन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टी. आता ज्या प्युरिफिकेशनच्या मेथड असतात किंवा ज्या सेपरेशनच्या मेथड असतात एखाद्या कंपाऊंडच्या, तर त्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीवर त्या डिपेंडंट असतात. म्हणजे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत त्याच्यावर त्या काय असेल, डिपेंडंट असतील. तर आपण सुरुवातीला आता बघणार आहोत प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड हा टॉपिक बघणार आहोत. अ सॉलिड सबस्टन्स मे कंटेन टू टाईप ऑफ इम्प्युरिटी. आता जो सॉलिड सबस्टन्स असतात त्याच्यात दोन प्रकारचे इम्प्युरिटी असतात. त्याच्यातली फर्स्ट विच आर सॉल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज द मेन सबस्टन्स. म्हणजे एखादा मेन सबस्टन्स आहे त्याच्यामधली इम्प्युरिटी आहे ती सॉल्युबल होते सेम सॉल्व्हंट, म्हणजे मेन सबस्टन्स पण सॉल्युबल होऊन जातो आणि इम्प्युरिटीसुद्धा त्याच्यामध्येच सॉल्युबल होते. अँड विच आर नॉट सॉल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज द सबस्टन्स. किंवा दुसऱ्या प्रकारची जी इम्प्युरिटी आहे म्हणजे मेन सबस्टन्स हा सॉल्युबल होतो सॉल्व्हंटमध्ये परंतु ती इम्प्युरिटी ती सॉल्युबल होत नाही. अशा दोन प्रकारच्या इम्प्युरिटी असतात. The second type of impurity can be separated easily using a suitable solvent to dissolve the main compound when the impurity remain undissolved and can be separated by a simple process called filtration. तर जी सेकंड टाईपची इम्प्युरिटी आहे, सेकंड टाईपची इम्प्युरिटी काय होती की मेन सबस्टन्स हा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो परंतु त्याच्यामध्ये असलेली इम्प्युरिटी सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत नाही. तर ही जी सेकंड टाईपची इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली, आपण इझिली त्याला काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. त्याच्यासाठी जो मेन कंपाऊंड असतो तो डिझॉल्व होतो आणि जी इम्प्युरिटी असते ती अनडिझॉल्व असते सॉल्व्हंटमध्ये, तर आपण सिम्पल फिल्ट्रेशन प्रोसेसने त्याला काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. दिस प्रोसेस इज सिमिलर टू सेपरेटिंग टी लिव्स फ्रॉम द डेकोशन्स ऑफ अ टी. म्हणजे चहामधनं चहापत्ती वेगळी करणे तर त्याला फिल्ट्रेशन म्हणतो. तशा प्रकारेच आपण ही प्रक्रिया करू शकतो. और सँड फ्रॉम मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर, किंवा मिक्सचर ऑफ जे सँड अँड वॉटर आहे त्याच्यापासून सँड वेगळी करणे. फिल्ट्रेशन इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ फिल्टर पेपर कोन प्लेस इन अ फनेल ॲज शोन इन द फिगर. तर फिल्ट्रेशन्स ही प्रोसेस करताना याच्यासाठी आपल्याला एका फिल्टर पेपरचा यूज करावा लागतो. आपल्याला खाली आकृतीमध्ये दाखवलं एक फनेल असतात, फनेलमध्ये एक कोन शेपचा फिल्टर पेपर आपण घेतो. अ सर्क्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर इज फोल्डेड टू फॉर्म कोन. सर्क्युलर पीस असतो फिल्टर पेपरचा आणि त्याला कोन शेपमध्ये आपण ऑब्टेन करतो आणि इज फिटेड इन द फनेल आणि तो फनेलमध्ये काय करतो, फिट करतो. द फनेल इज फिक्स ऑन अ स्टँड अँड बीकर केप बिलो इट. फनेल काय करतात, एका स्टँडवर ठेवलं जातं, ट्रायपॉड स्टँडवर, आणि त्याच्या खाली काय असतं, फनेलच्या खाली बीकर ठेवला जातो. द पेपर इज मेड मॉइस्ट. आवाज आला का? सोल्युशन टू बी फिल्टर इज पोर्ड ऑन द फिल्टर पेपर. तर अगोदर काय केलं जातं, जो पेपर असतं म्हणजे फिल्टर पेपर त्याला मॉइस्ट करतात, म्हणजे त्याच्यावर समजा पाणी टाकून घ्यायचं आधी
थोडंसं, म्हणजे ते सॉल्वंटच असतं. तर सोल्युशन्स टू बी फिल्टर पोर्ड ऑन द फिल्टर, आणि जे सोल्युशन आपल्याला फिल्टर करायचं ते फिल्टर पेपरमध्ये टाकायचं. इथे आपल्याला डायग्राम दिली, ती डायग्राम बघा. हे बघा, मिक्सचर ऑफ वॉटर आणि सँड घेतलेले आहे. ठीक आहे. नंतर एक हा बीकर आहे असं समजा, त्याचं एका स्टँडवर फिल्टर पेपर ठेवला आहे. ठीक आहे. आणि हे वॉटर आणि सँड आहे. सँड बघा इथं कलेक्ट होते फिल्टर पेपरवर. इथं फिल्टर पेपर एक कोन शेपमध्ये तो असणार आहे. ठीक आहे. आणि जे वॉटर असेल ते खाली आलेलं आहे. तर वरती जे असणार आहे त्याला आपण रेसिड्यू म्हणतो फिल्टर पेपरच्या वरती, आणि खाली जे लिक्विड आहे त्याला आपण फिल्ट्रेट असं म्हणतो. द इन्सॉल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर इज कॉल्ड रेसिड्यू. जो इन्सॉल्युबल पार्ट असतो फिल्टर पेपरवर, म्हणजे जो सॉलिड पार्ट आहे आपण त्याला असं म्हणू, जो वॉटरमध्ये सॉल्युबल झाला नव्हता किंवा सॉल्व्हंटमध्ये सॉल्युबल डिझॉल्युशन झालेला नव्हता, त्याला आपण इन्सॉल्युबल म्हणतो. त्या पार्टला काय म्हणतात, रिमेनिंग पार्ट जो फिल्टर पेपर त्याला रेसिड्यू म्हणतात. अँड लिक्विड कलेक्टेड इन द बीकर इज कॉल्ड फिल्ट्रेट. आणि जे लिक्विड खाली डाऊनला आलेलं आहे, जे आपण बीकरमध्ये कलेक्ट केलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण, फिल्ट्रेट असं म्हटलं जातं. आता दुसरं जे फिल्ट्रेशन आहे ते अंडर सक्शन आपण करू शकतो. आता बघा त्याच्यात पाहू. वेन फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट युझिंग अ व्हॅक्यूम पंप इट इज कॉल्ड ॲज अ फिल्ट्रेशन अंडर अ सक्शन. म्हणजे फिल्ट्रेशन आपण करतोय, परंतु ह्या फिल्ट्रेशनसाठी आपण व्हॅक्यूम पंपचा यूज करणार आहे, याला फिल्ट्रेशन अंडर सक्शन असं म्हटलं जातं. इट इज फास्टर अँड मोर इफिशियंट टेक्निक दॅन अ सिम्पल फिल्ट्रेशन. आता हे जे फिल्ट्रेशन अंडर सक्सेशन आहे हे फास्ट होईल. ओके. आणि जास्तीत जास्त काय केलं जातं, म्हणजे ही प्रोसेस व्यवस्थित होते, म्हणजे याची इफिशियन्सी खूप चांगली आहे. आणि एक सिम्पल फिल्ट्रेशनपेक्षा याची इफिशियन्सी खूप चांगली, म्हणजे लवकर होतं, जलद होतं, चांगल्या पद्धतीने होतं. द असेंब्ली फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन कन्सिस्ट ऑफ थिक वॉल कोनिकल फ्लास्क विथ अ साईड आर्म. आता हा जो फिल्ट्रेशन अंडर सक्शन आहे याच्यासाठी जे आपल्याला असेंब्ली लागणार आहे त्याच्यासाठी काय असतं, एक कोनिकल फ्लास्क आहे आणि त्याला साईडला आर्म आहेत, आणि तो कोनिकल फ्लास्कला थिक वॉल असते. द फ्लास्क इज कनेक्टेड टू सेफ्टी बॉटल बाय रबर ट्यूब थ्रू द साईड आर्म. आता जो फ्लास्क असेल त्या फ्लास्कला एक सेफ्टी बॉटल लावलेली आहे रबर ट्यूबची साईड आर्मला. द सेफ्टी बॉटल इज यूज टू प्रिव्हेंट सकिंग ॲट फिल्टर इंटू सक्शन पंप. तो सेफ्टी बॉटलचा इथं यूज केलेला आहे. आणि सेफ्टी बॉटलचा यूज याच्यासाठी की जे फिल्ट्रेट असणार आहे सक्शन पंपमधला, ओके, ते सक व्हायला नको, म्हणजे ते सक व्हायला नको. ठीक आहे. म्हणजे ते सेफ्टी बॉटलमध्ये सक व्हायला नको. ठीक आहे. त्याच्यासाठी तिथं यूज केलेला आहे. म्हणजे सेफ्टी बॉटलचा यूज केला आहे की प्रिव्हेंट सकिंग ऑफ द फिल्टर इंटू सक्शन पंप. म्हणजे जे सक्शन पंपमध्ये ते सक व्हायला नको फिल्ट्रेट, त्याच्यासाठी. अ स्पेशल पोर्सलिन funnel called Buckner funnel is fitted on the conical flask with the help of rubber cork as shown in figure. तर याच्यात एक पोर्सिलिन फनेल आहे, त्याला बकनर फनेल असं म्हटलं जातं. तो कोनिकल फ्लास्कला काय केलेला असेल, फिट केलेला आहे. रबर कॉकने तो फिट केलेला, आपल्याला तो डायग्राममध्ये दिसेल. बघा, आपण डायग्राम पाहू त्याची. हे बघा इथं डायग्राम दिलेली आहे. हा बकनर फनेल आहे पोर्सिलिनचा. ओके. याच्यावर फिल्टर पेपर असतो. नंतर हा सक्शन फ्रॉम हे आपल्याला दिलेलं इथे बघा. एक कोनिकल फ्लास्क आहे, त्याला साईड आर्म आहेत. ओके. एक रबर ट्यूब आहे, रबर बंग आहे. हा बकनर फ्लास्क आपण याला म्हणतो. सर्क्युलर बॉटम. जो बकनर फनेल असतो त्याचं जो बॉटम आहे तो कसा आहे, पोरस सर्कल. पोरस म्हणजे कसं, त्याला लहान असे होल्स असतात. सर्क्युलर फिल्टर पेपर ऑफ करेक्ट साइज इज प्लेस ऑन द सर्क्युलर पोरस बॉटम ऑफ द बकनर फनेल. मग जो पोर्सिलिनचा बकनर फनेल आहे त्याच्यावर आपल्याला फिल्टर पेपर घ्यायचा सर्क्युलर, आणि तो करेक्ट साईजचा फिल्टर पेपर घ्यायचा, आणि तो सर्क्युलर पोरस बॉटमवर, त्या बकनर फनेलचा जो सर्क्युलर पोरस बॉटम आहे त्याच्यावर ठेवायचा आहे. अँड फनेल इज प्लेस ऑन द फ्लास्क, आणि ते फनेल फ्लास्कवर ठेवायचं आहे. इट इज मॉइश्चर विथ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर. फ्यू ड्रॉप ऑफ वॉटरने त्याला काय करायचं, ओलसर करून घ्यायचं, मॉइश्चर करून घ्यायचं. हा बच्चा, हां चल आलो मी जेवायला, चल आलो फक्त दोन तीन लाईन बाकी घे. याला ते लगेच त्याचं सेव्ह होऊन जातं. घे 2 मिनटं फक्त. सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग द पंप अँड फिल्ट्रेशन इज कॅरीड. मग ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होतं, जो
पंप वापरलेला किंवा व्हॅक्यूम पंप आहे त्याच्याने सक्शन केलं जातं, सक केलं जातं आणि फिल्ट्रेशन ही प्रोसेस होते. क्रिस्टल आर कलेक्टेड ऑन फिल्टर पेपर अँड फिल्टरेड ऑन द फ्लास्क. तर जो क्रिस्टल आहे ते फिल्टर पेपरवर कलेक्ट होतात आणि जे फिल्टरेट आहे ते फ्लास्कमध्ये काय होतं, कलेक्ट होतं. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते.